नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, 10वीचा निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ITI ॲडमिशन 2025ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. असे नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या वेबसाईटद्वारे admission.dvd.go.in या वेबसाईटवर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. याआधी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची काही माहिती आहेत, या ठिकाणी माहिती असणं आवश्यक राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो काही सूचनासुद्धा आहेत. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर एक या ठिकाणी द्यायचा आहे, एक मेल ID सुद्धा द्यायचा आहे आणि सोबतच तुमचं SSCचं मार्कशीटसुद्धा या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर प्रवेश अर्ज असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर 100 रुपये फी असणार आहेत आणि ओपनसाठी असेल तर 150 रुपये फी असणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्र बाहेरील असाल तर 300 रुपये आणि अदर इंडियन असेल तर 500 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्ज निश्चित करणे म्हणजे कन्फर्मेशन सध्या चालू झालेले आहेत. त्याच्यानंतर जे राऊंड्स असतात त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमचं वेळापत्रकसुद्धा आहे. त्यामध्ये ऑनलाईन हा फॉर्म 15 मे पासून फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर अर्ज निश्चित करणे 15 मे असणार आहेत आणि पहिल्या फेरीसाठी व्यावसायिक संस्थानिहाय विकल्प सादर करणे 26 मे रोजी तुमच्या या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जेवढचे सेंटर असतात त्यानुसार त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे तुम्हाला SSC मार्कशीट, कास्ट जे काही डॉक्युमेंट्स असतात ते घेऊन जाऊन तुम्हाला या ठिकाणी कन्फर्मेशन करायचं आहे. ओके, ते वेबसाईटवर आल्यानंतर उजव्या साईडला कॅन्डिडेट लॉग इन यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन यावर लॉग इन क्लिक करायचं आहे. यामध्ये न्यू रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही 10वी कोणत्या बोर्डमध्ये झालं महाराष्ट्राचं क्लिक करा. यामध्ये सीट नंबर तुमचा आहे तो टाकायचा आहे. पासिंग वर्ष कोणतं होतं ते, परीक्षेचा महिना कोणता होता तो सिलेक्ट करून बर्थ डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी कॅन्डिडेट पहिले नाव लास्ट नेम टाकायचं आहे. यामध्ये एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे OTP येणार आहेत. OTP जो आहे तो रजिस्टर्ड नंबरवरती येणार आहे. तो की जसा तसा 4 अंकी जो OTP आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून सबमिट व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मेल ID टाका, पासवर्ड टाका, खाली कॅप्चर टाकून रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. यामध्ये जो रजिस्टर नंबर आहे तो तुम्हाला मेल ID आणि मोबाईल नंबर ID पासवर्ड या ठिकाणी येणार. हा रजिस्टर नंबर जसा तसा तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ID पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे. मी या ठिकाणी ID पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करत आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ID पासवर्ड टाका. यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा ॲप्लिकेशन स्टेटस, त्याच्यासोबत तुम्ही फॉर्म भरला आहे का हे सगळं दिसणार आहेत. या ठिकाणी लाल दिसणार आहेत फॉर्म भरल्यानंतर, काही ग्रीन या ठिकाणी दिसणार आहेत. यामध्ये ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये आहेत आणि ॲप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहेत. यामध्ये कन्फर्मेशनची जी संपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहायची आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला काही पहिली माहिती होती ती या ठिकाणी काही माहितीसुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. आता जी राहिलेली माहिती आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जेंडर आहे ते या ठिकाणी मेल फिमेल जेंडर जे आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करा. धर्म या ठिकाणी सिलेक्ट करा. त्याचबरोबर कॅटेगरी जी आहे ती ओपन, OBC, SC, ST, ED, NTP, NTC, NTD, OBC जी काय कॅटेगरी आहे ते तुम्हाला सिलेक्ट करा. जर कास्ट कोणते SC असेल तर तुम्हाला कोणती कास्ट येते ते सिलेक्ट करायचे आहेत. उदाहरणार्थ SC असेल या ठिकाणी जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. OBC असेल तर नॉन क्रिमिनल येतो. त्याचबरोबर ॲन्युअल इन्कम कोणता आहे तो सिलेक्ट करा आणि या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर OBC वगैरे जी काय असेल त्या ठिकाणी तुम्हाला करा. SCBC असेल SCBC किंवा ओपन असेल EWS जी काही कॅटेगरी आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. ज्या कॅटेगरी नॉन क्रिमिनल असतात ते नॉन क्रिमिनल तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी ॲड्रेस आहेत. यामध्ये ॲड्रेस संपूर्ण आधारप्रमाणे ॲड्रेस टाकायचा आहे. यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा. तालुका या ठिकाणी सिलेक्ट करा. गाव सिलेक्ट करून पिनकोड टाकून या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पेरेंट डिटेल टाकायचं आहे. पेरेंट्स या ठिकाणी तुम्ही अनाथ आहे का, अनाथ असल्यास सिलेक्ट करा. अनाथाचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करून नो, नसल्यास नो करा. त्याचबरोबर अनाथाचा तपशीलसुद्धा आहे तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पेरेंटचा तपशील लिहायचा आहे. त्यामध्ये वडिलांचे नाव लिहायचं आहे जे की SSC प्रमाणे जे तुमचं नावामध्ये या ठिकाणी येणार आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी SSCचं नाव, फादरचं नेम टाकल्यानंतर फादरचा व्यवसाय कोणता आहे, शेती वगैरे जे काय असलं त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. ॲन्युअल इन्कम किती आहे, बिलो 1 लाख, 1 लाखापेक्षा जास्त. तुमचा जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा आणि तालुका सिलेक्ट करा. सेम त्याच पद्धतीने तुमच्या मदरचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा आणि सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमचं ॲडिशनल वेस्टेज म्हणजे अधिकतम गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामध्ये डिफेन्समध्ये आहे का असल्यास करा,
कोणत्या डिफेन्समध्ये आहे का, वडील वगैरे, येस करा. तर नसल्यास नो करायचं आहे. पुढचा आहे तो या ठिकाणी ॲडिशनल डिटेलमध्ये हँडिकॅपचा असेल तर येस करा. हँडिकॅपचा टक्केवारी निवडा. कॅटेगरी कोणती आहे ते निवडा. नसेल तर नो तुम्हाला करायचं आहे. यामध्ये जी काही टाकणार आहे माहिती, संपूर्ण माहितीचे डॉक्युमेंट्स तुमच्या असणं आवश्यक राहणार आहेत. अदर स्किलमध्ये तुमचे इंटरमिडिएट ड्रॉइंग आहे का, असल्यास येस करा. नसल्यास नो करा. स्पोर्ट्स कोटा आहे का, असल्यास येस करा. त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट स्टेट लेवल जी काय असल्यास त्याचा तपशील यायचा आहे. नसल्यास नो तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर जी माहिती असल्यास येस किंवा नो करा. आणि जर तुम्हाला कोणता खटला गुन्हा असेल तर येस किंवा नो करून तुम्हाला जे स्टेट आहे आणि जिल्हा आहे तो निवडून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. यामध्ये तुमच्या ठिकाणी प्रवेश पात्रता असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला SSC महाराष्ट्रातून झाले असेल तर महाराष्ट्रातून बाहेर किंवा भारतीय देशात झाले असेल ते सिलेक्ट करा. ज्या जिल्ह्यातून 10वी पास झाला त्याचा जिल्हा सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर जी गाव आहे ते सिलेक्ट करा. SSC या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण आहात का, पहिल्याच प्रयत्नात या ठिकाणी येस करा. ऑटोमॅटिक येस असणार आहे. नसल्यास नो करा. जर नो असेल तर 8वीच्या मार्कशीट तुम्हाला ॲडमिशन मिळून जाणार आहे. असल्यास येस करा. त्यानंतर तुमच्या ठिकाणी SSC मध्ये टेक्निकल विषय आहे का, असल्यास येस करा. जर टेक्निकलचे मार्क्स या ठिकाणी तुमचे ॲड होणार आहेत. नसल्यास नो तुम्हाला करायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही हँडिकॅप असाल त्या ठिकाणी येस करा. हँडिकॅपचे जे मार्क्स असतात ॲडिशनल मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर 10वी विज्ञान गणित आहे का, असल्यास येस करा. आणि नसल्यास तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. येस केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी राहिलेली मार्क्स या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. यामध्ये तुम्हाला मराठीतून किती मार्क्स पडले, किती मार्क्सपैकी किती होते ते लिहा. हिंदीपैकी किती मार्क्स, इंग्लिशला किती मार्क्स, मॅथमॅटिक्सला किती मार्क्स हे पडले ते लिहायचं आहे. विज्ञानाला किती मार्क्स पडले ते लिहायचं आहे. समाजशास्त्राला किती मार्क्स पडले ते लिहायचं आहे. टेक्निकल असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल मार्क्स येतात. बेस्ट ऑफ 5 नुसार तुम्हाला मार्क्स येतात. त्याचबरोबर ॲडिशनल मार्क्ससुद्धा तुम्हाला येणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 12वी झाली आहे का, असल्यास करा. 12वी झाले असल्यास तुम्हाला माहिती या ठिकाणी विचारली जाणार आहे. त्याचबरोबर 12वी झाले असल्यास या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 12वी सायन्समधून झाले असेल ते स्ट्रीम सिलेक्ट करा. वर्ष सिलेक्ट करा. एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. यामध्ये तुम्हाला जी योग्य माहिती आहे ती सेव्ह नेक्स्ट भरून सेव्ह नेक्स्ट करा. यामध्ये मित्र तुम्हाला प्रिव्ह्यू म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही ITI कधी केला असेल असल्यास तुम्हाला या ठिकाणी येस या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. वर्ष पासिंग ॲडमिशन वर्ष पासिंग वर्ष सिलेक्ट करा. कोणत्या ITI मध्ये ॲडमिशन घेतलं, ट्रेड कोणता होतो तो सिलेक्ट करून, त्यात नसेल तर नो सिलेक्ट करा आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके. पुढचा या ठिकाणी ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्ट. पुढचा या ठिकाणी कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्ट उमेदवाराचा मूळ जिल्हा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 90% ह्या जागा तुम्ही 10वी ज्या जिल्ह्यात झाला असाल त्यांच्यासाठी असतात आणि राहिलेल्या जिल्ह्यासाठी 10 जागा असतात. यामध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करा म्हणजे ऑटोमॅटिक येणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर कोणत्या ठिकाणी तुम्ही जमा करणार आहात त्याच्या कॉपीज या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे खाजगी किंवा गव्हर्नमेंट ITI सिलेक्ट करा. उदाहरणार्थ सांगली सिलेक्ट करा. या ठिकाणी वाळवा सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कुठलेही कॉलेज सिलेक्ट करू शकता. यामध्ये खाली आल्यानंतर ॲक्सेप्ट करून या ठिकाणी मेक पेमेंट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरताना तुम्हाला योग्य डॉक्युमेंट्स असणं आवश्यक राहणार आहेत. त्याचबरोबर फॉर्म भरताना जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले आहेत तेवढी संपूर्ण माहिती डॉक्युमेंट्स घेऊन या ठिकाणी जे नजीकचे सेंटर असतात त्या सेंटरमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यायचे आहेत. यामध्ये तुम्हाला UPI ऑप्शन, यामध्ये ऑनलाईन पेमेंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. यामध्ये मित्र तुम्हाला UPI असेल तर UPI नंबर टाका आणि तुम्हाला या ठिकाणी UPI नंबर टाकल्यानंतर कन्फर्मेशन अशा स्वरूपात येणार आहेत. आणि या ठिकाणी जी फी आहे ती कास्टची आहेत. ओपनची फी 150 रुपये आणि कास्टची फी 100 रुपये असणार आहेत. यामध्ये प्रोसिड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे UPI आहेत त्या मोबाईल नंबरवरून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. ओके. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी पेमेंट स्लिप अशा पद्धतीने येणार आहे. या ठिकाणी पेमेंट स्लिप ही या ठिकाणी आपण डाउनलोड करायची आहेत आणि या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर ओके ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी नेक्स्ट पेज येणार आहेत आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. आणि या ठिकाणी PDF इंग्लिश आणि मराठीमधून तुम्ही या ठिकाणी काढू शकता. ओके. तर मित्रांनो पुन्हा लॉगिन या ठिकाणी मित्रांनो पुन्हा लॉगिन ID पासवर्ड टाकायचा आहे. लॉगिन आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या या ठिकाणी फॉर्म स्टेटस या ठिकाणी कंप्लीट झालेलं दिसू शकतं. पेमेंटसुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेलं दिसू शकतं. आणि कन्फर्मेशन स्टेटस अजून झालेलं नाही कारण हा विद्यार्थी या ठिकाणी ITI मध्ये अजून गेलेला नाही. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी तिन्ही या ठिकाणी सबमिट झालेले दिसू शकतात. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे राहिलेले येतात त्या ठिकाणी ट्रेड तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही टाकू शकतात हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार. मित्रांनो हा होता ITIचा ॲडमिशन फॉर्म प्रोसेस पार्ट 1. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.